माताजी, आपण रामराम महाराज यांच्याबरोबर सत्संग नेहमी करता. एक प्रकारे आपण महिलांचे प्रतिनिधित्व करत आहात, तर महिला खरोखर जागृत होतात का? तर तुमचं काय मत? मग त्या अनुषंगाने तुमचं काय काम चालतं? आमच्या सत्संगाने महिला तर जागृत होतात, पण बाळकपण लहान मुलं विद्यार्थी ते पण जागृत होतात. कारण की आमचा सत्संग 2004 पासून चालू झालेला आहे आणि महाराजांची पूर्ण मला साथ आहे. तर ही आता दुनियामध्ये भ्रूणहत्या जी होऊन राहिली त्याबद्दल भ्रूणहत्या का करता? कारण की भ्रूणहत्या केली की मुलींची संख्या पुष्कळ कमी झालेली आहे आणि मुलांची वाढलेली आहे. मग मुली कमी झाल्या तर पुढं कसं होणार आहे? संसाराचा गाडा कसं चालणार आहे? यासाठी भ्रूणहत्या करू नका. ज्याप्रमाणे कन्यादान करणं हे जितकं पुण्य आहे तितकं भ्रूणहत्या करणं महापाप आहे. आणि मुलांनी चांगला अभ्यास केला किंवा सकाळी लवकर उठून आपण जर अभ्यासाकडे लक्ष दिलं, योगा केला, ध्यान केलं तर आपलं जीवन उत्कृष्ट बनेल. आपण कारण की लहान मुलंच हे भारताचे आधारस्तंभ आहे आणि हा जर पाया पक्का नाही तर मग पुढे आपल्या भारताचं कसं होणार, आपल्या देशाचं कसं होणार आहे? याच्यासाठी मुलांना जागृत करतो आम्ही की तुमच्या आई वडिलांना तुम्ही दूर सारू नका. ज्या घरात आई वडील आहे, भाऊ बहीण आहे आणि मुलं बाळा आहे, पती पत्नी आहे, तेच घर परिवार राहतो.